हा येतोय 9+4 पंजा मिळतोय बॅटिंग करणारे काल भैरव अंताड या टीमला. बॉल आहे फ्री हिट. आणि लीग बायच्या स्वरूपात मिळते एक धाव. धावसंख्या फोर द विकेटने. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धावा. धावसंख्या एकने पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे. श्रद्धांजली चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन. आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील सामना क्रमांक हा चौथा सुरू आहे. सलग 2 सामने जिंकून आई गावदेवी मांजरली संघ दाखल झाला क्वार्टर फायनलमध्ये आणि पहिल्या फेरीतील हा तिसरा सामना सुरू आहे. कालभैरव अंताडे आणि श्रीराम स्पोर्ट्स कोंडिरी या दोन टीम मध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज आदेश आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट. मिसटायमिंग क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपलाय झेल आणि समाप्त होते फलंदाज. आधीचा खेळ लागतोय. हा पहिला धक्का तो म्हणजेच अंताडे या टीमला. आदेश बॅक टू द पवेलियन. आणि 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत कारण की एक नो बॉल एक वाईट बॉल टाकलाय. पुल केलाय इनफिल्डच्या वरून. गॅप भरपूर मोठी आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय. थँक्यू सो मच डीजे मास्टर. धावसंख्या आहे 13. चांगली सुरुवात केली. जरी एक फलंदाज बाद झाला असेल तरी देखील सुरुवात खूप चांगली करून दिली आहे छगन आणि सुधीरने. आदेशने नक्कीच कोणते योगदान दिलं नाहीये. आदेश खूप लवकर बाद झालेत. फुल टॉस चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर थोडीशे फंबल झाले आणि त्याच्यावरती मिळते एकच धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 14. धावसंख्या आहे 14. एक चेंडू शिल्लक आहे या षटकातील. 5 षटकांचा सामना आहे आणि पहिलं षटक सुरू आहे आणि एक चेंडू शिल्लक. गोलंदाज आनंद थोडीशी महागडी गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. जरी एक विकेट घेतली असेल तरी देखील 14 धावा आतापर्यंत खर्च केलेत 5 चेंडूंमध्ये. अंतिम चेंडू शिल्लक आहे या षटकामधील आणि स्ट्राइक एंडला फलंदाज छगन
ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, कालभैरव अंताडे संघ. आणि अंताडे संघाची ओळख छगन येत आहेत. काटेकर इथे नक्कीच नाईट स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये संघ दाखल झालाय. अंताडी संघ यावेळेस फटका चांगला आहे, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा फटका, स्वीपर कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर चौकार. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 18 कालभैरव अंताडे या संघाच्या. आणि या पुढील धावतं समालोचन आपण ऐकूया. मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ कुंभारने हेमंत पाटील सरांचा आवाज आपण ऐकूया या पुढीलच्या 4 षटकांसाठी. धन्यवाद रोशन सर. नक्कीच सामन्याचा विचार करायचा झाला अंताडे विपक्ष श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. नाणेफेकी जिंकली कोंढेरी संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावर 18 बोर्ड. यावेळेस मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील झाली आहे. हो, फिंगर गोज अप. पहिल्या विकेटचं पतन, दुसऱ्या विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतोय. सुधीर बॅक टू दी पवेलियन. अंक दुसरं घेऊन आलाय गोलंदाजी ट्रॅकवर आणि पहिल्याच बॉलवर गोल्डन विकेट आपल्याला पाहायला मिळते. सुधीर बाद होताना. सुधीरचा विचार करायचा झाला तर 6 धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या 3 चेंडूंचा सामना करत. आणि तो सुधीर आता मात्र पवेलियनच्या आश्रयाला पाहायला मिळतोय. अगदी कव्हर रिजन मध्ये आपण पाहू शकता कपिल केने बॅकबोन आहे या संघाची. तो कपिल केने अगदी डीप मध्ये पाहायला मिळतोय. माफ करा, लेफ्टी साठी नक्कीच मिड विकेट रिझन आहे. यावेळेस मात्र कट केला आहे. ओ व्हॉट अ एफर्ट, लाजवाब एफर्ट पाहायला मिळाले होते इनफिल्डच्या आतमध्ये. पण तू बॅकअप येईल का? आउटफील्ड फास्ट आहे, त्यांना चिरचेंडू जाईल सीमा रेषा पार. हात होय, नक्कीच नशिबाचा 4 चौकार. मात्र हाती लागला नाहीये आणि चौकार इथे प्राप्त होताना नशिबाचा चौकार मी तर म्हणेन, कारण की जणू सूर मारला होता आणि जर बॉल हाती लागला असता तर झेल बाद झाला असता फलंदाज. पुढचा बॉल यावेळेस मात्र अनइव्हन बाउन्स पाहायला मिळाला. यस, इट्स वाईड बॉल. स्क्वेअर लेग पंच सांगताना आणि इथे 1 फॉर दी ओव्हर जरूर इथे मात्र वॉर्निंग देताना मुख्य पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतात योगराजजी भुटेरे सर आणि स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत राजेशजी गायकर. पुढचा बॉल यावेळेस मात्र लॉफ्ट जरूर केलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे इनफिल्ड मध्ये, झेलबादची संधी. ओ व्हॉट अ कॅच, रिले कॅच आपल्याला पाहायला मिळाली. लाजवाब कॅच आपल्याला पाहायला मिळाली. बॅकअप देखील चांगला आला होता.
सचिनचा हा बॉल सतीशसाठी लॉफ्ट केलाय, फिल्डर देते आहे डाऊन दी बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट. अगदी स्क्वेअर लेगला टिपला जातोय झेल आणि संपतोय सतीशचा खेळ. जसा गेला तसाच परतला. विकेट क्रमांक 14. फिल्डिंग एफर्ट देखील चांगले. यावेळेस मात्र बॅकफुट लावून अगदी कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. या दरम्यान डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी साकारताना सचिन केने. खरे तर श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी संघाचा विचार करायचा झाला सकाळी सकाळी नक्कीच ते प्रॅक्टिसला आवर्जून उपस्थित असतात. तब्बल 12 ते 13 खेळाडू त्यांचे पीसे या ग्राउंडवर आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेस मात्र लाऊड अपील, परंतु लेगस्टिकच्या बाहेर जरूर सांगताना खुनवत असताना तुमचे पंच. आणि या दरम्यान लेगबायच्या स्वरूपात एक धाव एकवटली जाते. एकच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर 1ने जरूर वाढेल, जाऊन पोहोचते 24 आकड्यावर. विचार करायचा झाला P1च्या षटकाचा तर आनंदने P1चं षटक हाताळलं होतं, परंतु तिथे 18 धावा खर्ची करत एक सफलता देखील त्याच्या हाती लागली होती. आणि तदनंतर सचिन केने आला आणि इथे मात्र कमबॅक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. षटक क्रमांक 3 गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी संघाकडनं कपिल आलाय. मी आधी देखील उल्लेख केला गेला होता कपिलचा, कारण की कपिल हा बॅकबोन आहे या संघाची. सचिन कपिल हे दोन्ही बंधुराज आणि त्यांच्या समवेत आनंदची देखील चांगली कामगिरी. मच्छिंद्रच्या बॅटमधून या हंगामामध्ये रन्स येताना आपल्याला पाहायला मिळाला. 50 आपण पाहिली होती मच्छिंद्रच्या माध्यमातून ओझरलीकर चषकामध्ये. तोच मच्छिंद्र देखील इन ऍक्शन मध्ये या संघामध्ये. साहिल आहे टेकडीकर, त्याचे एफर्ट्स आपल्याला पाहायला मिळतील. आणि यष्ट्यांच्या मागे यष्टी रक्षकाच्या भूमिकेत ऑन साइडला फटका चांगला आहे. डाऊन दी ग्राउंड कार्पेटच्या माध्यमातून फिल्डर येतो डीप मध्ये, उचलतील फेकतील त्या दरम्यान दुसऱ्याचा माणूस दाखवलाय आणि यशस्वीरित्या दोन्ही धावा संपन्न करताना दोन्ही फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये पाहायला मिळतोय. तालमेल असणं फार गरजेचं आहे आणि तो तालमेल पाहायला मिळतोय दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावर 26 आकड्यावर. नक्कीच चंद्रकांतजी गायकर मानिवलीपाडा भारत बैला चंद्रकांतजी भोईर साहेब नक्कीच मानिवली पाड्याचे भारत बैलाचे मालक आहेत. त्यांना विनंती असेल की VIP डाईज मध्ये येऊन विराजमान होण्याची कृपा करायची आहे. ऑनड्राईव्हचा फटका, रनआउटची संधी, थ्रो देखील चांगला, ॲक्युरेट थ्रो आणि या दरम्यान रनआउट होतोय फलंदाज, स्वस्तात परततोय अजय.
त्याने स्वराज्यामध्ये पुन्हा पुन्हा नक्कीच स्थापित केले आणि त्यालाच म्हणतात कमबॅक आणि इथे देखील कमबॅक होताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजाच्या माध्यमातून लॉफ्ट स्ट्रोक मिडल ऑफ दी बॅट, चेंडू जाईल सरळ सी महाराष्ट्र बार स्टँड अँड डिलिव्हर. हा येतोय हँड हँडसम षटकार. षटकाराच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 32 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 5 विकेट. छगन नक्कीच म्हटलं तर या संघाचा तारणहार आहे आणि तो छगन इथे मात्र चांगली फलंदाजी करताना अपील जरूर केली गेली होती, परंतु तिथे मात्र कोणताही नक्कीच हावभाव पाहायला मिळाला नाहीये. पंचांच्या माध्यमातून डॉट चेंडूची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळेल. छगनला मॅक्झिमाइज चेंडूंचा सामना करणं फार गरजेचं आहे, कारण की छगनच्या बॅटमधून धावा येत आहेत. यावेळेस मात्र बॅटची कड, झेलबादची संधी, गोल्डन विकेट कॅरी करतोय अर्थातच कपिल गेने आणि या दरम्यान बाद होतोय छगन. बॅक टू द पवेलियन. वो क्या है ना, मच्छर अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो हीरो नहीं बन जाता. अगर होती आणि कुठेतरी दृष्ट लागली की काय, आणि त्या दरम्यान अगदी शॉर्ट पॉइंट रिझन मध्ये चांगला झेल आणि गोल्डन विकेट कॅरी केली गेली, ती म्हणजेच कपिल केने याच्या माध्यमातून. मी म्हटलं होतं कपिल केनेकडे तो पोटेन्शियल आहे, तो कॅलिबर आहे आणि तो सिद्ध करताना मैदानाच्या आतमध्ये कपिल केने. नौका फलंदाज विवेक साठी हा बॉल पद्दल आली, त्यांचा चांगला वापर डाऊन दी ग्राउंड कार्पेटच्या माध्यमातून वाईडिश लॉंग ऑफ रिझन मध्ये दुसऱ्याचा मानस दाखवलाय. रन आउटची संधी, ऍक्युरेट थ्रू. इथे मात्र आत्महत्या केली आहे आणि विकेट इथे मात्र नक्की पवेलियन. ड्रिंक्स
सर चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून देखील आणि इथे मात्र नक्कीच महाराष्ट्र राज्याला रिप्रेझेंट करणारं गीत म्हणजे जय जय महाराष्ट्र त्यांच्या माध्यमातून संपन्न झाला. विचार करायचा झाला धाव फलकावर धावा लागल्यात त्या 33 धावा. षटक क्रमांक 3 संपुष्टात आलाय. 3 षटकांच्या अखेरीस ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 33 ऑन अ बोर्ड. जरूर विकेट्स इथे मात्र गमावल्यात अंताडे संघाने. तब्बल 7 विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्या. यावेळेस मात्र नक्कीच काय घडतंय का बिघडतंय. अगदी बाउन्सर पाहायला मिळाला होता पण तो सिंगल बाउन्सर म्हणता येणार नाही, डबल अशी काही उसळी त्या चेंडूवर प्राप्त झाली होती आणि त्या अनुषंगाने इथे मात्र वाईटची सांगता पंचांच्या माध्यमातून आणि 1 फॉर दी ओव्हर नक्कीच वॉर्न करण्यात आलाय सचिन याला. पुढचा बॉल यावेळेस मात्र कमबॅक. व्हॉट अ बॉल पाहणं गरजेचं आहे. लाईन यस इट इज अ डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉटच्या सहाय्याने धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळेल, जाऊन पोहोचते 34 या आकड्यावर. सचिनचा विचार करायचा झाला अष्टपैलू खेळाडू आहे, त्याच्या बॅटमधून देखील यंदाच्या हंगामामध्ये चांगल्या धावा पाहायला मिळाल्या होत्या आणि तोच सचिन गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी संघाकडनं. सचिनचा हा बॉल पुन्हा एकदा तेच तर्रार चेंडूची फेकी पाहायला मिळाली. पायाचा वेध घेणारा बॉल अगदी शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये फील्ड केला जाईल. त्या दरम्यान 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात लेग बाईच्या स्वरूपात येताना. धावा येणं फार गरजेचं आहे, त्या कशाही होत, कारण की इथे मात्र लेग बायच्या स्वरूपात जरूर आल्या पण तो इक्का दुक्का करून धावफलक इथे मात्र सजवण्याचं काम अंताडे संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. सचिनचा हा बॉल पदल आली त्यांचा वापर जरूर केला होता परंतु बॅटची लिडिंग एज बिहाइंड दी विकेट कॅरी केला जातोय झेल. संपतोय फलंदाज विकासचा विकेट क्रमांक 8 अंताडे संघाला. पाहू शकता जयेश माळी यांच्या दर्शनास घडलंय. चांगले पैलू खेळाडू आहेत केस जिवजानी स्पोर्ट्स मानिवली संघाचे ते जयेश माळी आपण पाहू शकतो. सूरज आलाय इनॅट नंबर 9 वर. नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सचिन आपण पाहू शकतो. सूरजसाठी हा बॉल ऑन साइडला खेचलाय जरूर. फिल्डर आहे परंतु त्याच्यापासून दूर. 1 बाउन्स डीप मधून फिल्डर येतोय. उचलतील फेकतील त्या दरम्यान सिंगल एकवटली जाते. नथिंग इज बेटर दॅन समथिंग म्हटलं जातं ना. काही नसण्यापेक्षा काही असणं फार गरजेचं आहे आणि इथे मात्र काही नसण्यापेक्षा एक सिंगल तरी आली आहे आणि सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 37 या आकड्यावर. उत्कृष्ट असे गुणलेखक आमच्या समवेत आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट अर्थातच आमची 10 क्रिक अँड कंपनी यांच्या माध्यमातून जरूर आपल्याला युट्यूबच्या माध्यमातून पाहायला मिळेल. लो फुल टॉस यावेळेस मात्र दिशा देण्याचं काम डीप मधून फिल्डर येत आहेत. वॉर्डन एफर्ट, वॉर्डन फिल्डिंग, वॉर्डन कॅच आणि इथे मात्र झेल बाद होते फलंदाज. अजून एक विकेटचं पतन टीम अंताडे संघाला. विवेक बॅक टू दी पव्हिलियन. फटका चांगला होता परंतु डीप मध्ये त्या फटक्यासाठी प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळाला आणि झेल बाद झाला. विवेक डगआउटच्या आश्रयाला पाहायला मिळाला आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये 2 बंधुराज अर्थातच सूरज आणि कुणाल शेवटची पेर मी तर म्हणेन संघासाठी आणि इथून मात्र
यावेळेस मात्र सन्मान देताना ओ व्हॉट अ शॉट, पॉइंट आणि गल्ली रिजन मधून बॉलला काढला अगदी, परंतु अंततः चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि त्या दरम्यान इथे 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. चांगला शॉट आपल्याला पाहायला मिळाला होता. गल्ली आणि पॉइंटला बीट करत चेंडू अगदी वेगाने बाउंड्री लाईनच्या दिशेने नक्कीच वायर होत होता, परंतु अंततः चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि 2 धावा, 2च्या साहाय्याने धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 39 या आकड्यावर. विचार करायचा झाला अंताडे संघाचा, पहिल्या षटकामध्ये चांगली धावगतीने धावा येत होत्या. P1च्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. तदनंतर सेकंड ओव्हरमध्ये कुठेतरी त्या धावांवर मी तर म्हणेन लगाम लावण्यात आला सचिन केनेच्या माध्यमातून आणि तब्बल 3 विकेट त्याच्या माध्यमातून गॅदर केल्या गेल्या 6 धावा खर्च करत. आणि त्याच्या पाठोपाठ त्यांचे बंधुराज आले, कपिल केने यांनी देखील चांगली गोलंदाजी करत 9 धावा खर्ची करत 2 विकेट देखील हस्तगत केल्या गेल्या होत्या. आणि पुन्हा एकदा इंडिव्हिज्युअल दुसरा स्पेल घेऊन आला सचिन केने आणि त्या ओव्हरमध्ये देखील किफायतशीर गोलंदाजी 6 धावा खर्च करत 2 विकेट. षटक क्रमांक 5 वर घेऊन आलाय गोलंदाजी ट्रॅकवर रोहित गायकर आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता मात्र स्ट्रायकिंग एंडला फलंदाज सूरज पाहायला मिळतोय. अँडी अँड गँडी आपल्याला पाहायला मिळाले होते झिम्बाब्वे संघाकडनं बंधुराज, स्टीव्हो मार्कुआ असे बंधुराज आपल्याला पाहायला मिळायचे, परंतु इथे मात्र सूरज आणि कुणालची जोडी पुन्हा एकदा झेलची संधी होती का असे खूप सारे क्वेश्चन, परंतु डीप मध्ये चांगली फिल्डिंग कपिलच्या माध्यमातून. त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट होत आहेत आणि इथून मात्र कोणताही धोका पत्करणं योग्य नसेल, कारण की शेवटची फेर मैदानाच्या आतमध्ये, त्या अनुषंगाने कुठेतरी संयमी खेळी देखील करणं फार गरजेचं आहे. उर्वरित 5 बॉल जे आहेत ते खेळून काढणं फार गरजेचं आहे. तिथून मात्र कुठेतरी धावा बनतील. जर तुम्ही धोका पत्करला आणि विकेट जर एखादी आली तर तिथे मात्र स्थगिती लागण्यात येईल. हा बॉल पुन्हा एकदा सन्मान देताना फिल्डर देते आहे डीप मध्ये, परंतु यावेळेस मात्र एकच धाव मिळेल. बॅकअप देखील चांगला पाहायला मिळाला. इक्का दुक्का करून धावसंख्या वाढवण्याचं काम केलं जात आहे फलंदाजांच्या माध्यमातून. दोन्ही बंधुराज मैदानाच्या आतमध्ये सूरज आणि कुणालची जोडी आपण पाहतोय. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन प्लस आणि तिथे मात्र कुठेतरी डोकेदुखी नक्कीच साबित होताना आपल्याला पाहायला मिळते रोहित साठी. रोहितचा बॉल ऑन साइड टर्न करण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये, पायाचा वेध घेणारा बॉल आणि तितक्याच चुरशीने ही धाव कंप्लीट करताना दोन्ही फलंदाज एक धाव अजून ऍड केली जाईल लेग बाईच्या स्वरूपात आणि धावसंख्या धावफलकावर 44 ऑन बोर्ड. अजूनही 3 बॉलचा खेळ शेष आहे या इनिंग मधला. 3 बॉल्सवर किती धावा येतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. डाऊन दी ग्राउंड कार्पेटच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. स्वीपर कव्हर रिजन मध्ये कपिल जरूर आला होता डीप मधून, परंतु त्याला जखमामध्ये चेंडू जाईल सीमा रेषा पार, आर पार फरार. हा कुणालच्या बॅट मधून 4 चौकार. दोन्ही बंधुराजांच्या बॅट मधून, कारण की शेवटची पेर खेळती आहे आणि बहुत अंश आपण बॉल शिल्लक राहताना पाहायला मिळाले होते, परंतु इथे मात्र संयमी अशी खेळी दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. पुन्हा एकदा लॉफ्टेड स्ट्रोक, बॉलर बॅक डाऊन पाहायला मिळाला. डीप मधून फिल्डर येत आहे सचिन, त्या दरम्यान सिंगल एकवटली जाते. आता मात्र शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे इनिंग मधला आणि शेवटच्या बॉल मध्ये नक्कीच इथे मात्र रिस्क घेतली जाईल का फलंदाज सूरजच्या माध्यमातून. ऍडव्हान्टेज असणार आहे, हवेचा ऍडव्हान्टेज सूरजसाठी आणि त्याचा पुरेपूर फायदा घेईल का, कारण की शेवटचा बॉल आहे आणि इथे मात्र नक्कीच रिस्क घेतली जाईलच मी तर म्हणेन.
रोहितचा हा बॉल ऑन साइडला स्विंग जरूर केला होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. आणि अशा पद्धतीने शेवटचा विकेटचं देखील पतन रनआउटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते आणि संघ ऑल आउट होतोय. षटक क्रमांक 5 संपुष्टात आलंय आणि इनिंग क्रमांक पहिली संपुष्टात आली आहे. एका इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 49 ऑन अ बोर्ड. अर्थातच 49 धावा लावण्यात आल्यात आणि 50 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. ते म्हणजेच श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी संघासमोर इनिंग इंटरव्हल मध्ये या धावा चेस करताना आपल्याला पाहायला मिळेल श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी संघ. मध्ये जरूर आहे संघ 10.00च्या सरासरीने या 50 धावा बनवायच्या आहेत. इथे मात्र कोंढेरी संघाला सलामीची फेर मैदानाच्या आतमध्ये कोंढेरी संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मचिंद्र आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण पाहू शकता आनंद याला. आणि सांघिक पहिलं षटक घेऊन येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. P1चं षटक हाताळेल जगन आलाय अंतर्डे संघाकडनं.
पहिलाच बॉल छगन याचा मचिंद्रसाठी. अगदी ब्रेकेबल रनिंग ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते छगनची, कारण की सुरुवातीला नक्कीच रनअप घेतली जाते, मध्यंतरीत कुठेतरी स्टॉप देखील घेतला जातो आणि अंततः नक्कीच बॉल रिलीज करण्यात येतं छगनच्या माध्यमातून. जणू काही वाटलं होतं की रनअप मध्ये तफावत आली आहे, परंतु आपण पाहिलंय ते रिलीजिंग त्याच्या माध्यमातून पाहू शकता. पुढचा बॉल यावेळेस देखील वेग प्राप्त करतोय, जणू काही वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करतोय. सलगचा दुसरा डॉट चेंडू मचिंद्रला टाकताना छगन आपल्याला पाहायला मिळतोय. शैली आहे या खेळाडूकडे, अष्टपैलू खेळाडू आहे आमताडे संघाचा, आणि इथे मात्र सिद्ध करताना आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून या षटकामध्ये. यावेळेस मात्र लाऊड अपील, परंतु या दरम्यान इथे मात्र रेफर केलं गेलंय. नक्कीच सॉफ्ट सिग्नल असेल पंच. नक्कीच बॉलर डेंजर एंड मध्ये आला, त्या अनुषंगाने इथे मात्र कुठेतरी त्या अँगलने इथे मात्र व्यत्यय येतोय आणि त्या अनुषंगाने सॉफ्ट सिग्नल देण्यात येईल. पंच यस, सॉफ्ट सिग्नल आउट होता आणि इथे आउट घोषित करण्यात येईल फलंदाजाला. अर्थातच पहिल्या विकेटचं पतन, गोल्डन विकेट कॅरी करताना अमाची मचिंद्र बॅक टू दी पवेलियन. फिल्डरच्या हातामध्ये जरूर बॉल आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु तिथे मात्र फंबलिंग पाहायला मिळाली आणि त्या दरम्यान सिंगल येते. इंडिव्हिज्युअल नक्कीच खाता गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आपला रामचंद्र पहिल्याच बॉलवर, आणि इथे मात्र सांघिक धावसंख्येचा देखील श्री गणेश होताना पाहायला मिळतोय कोंडेरी संघासाठी. हा बॉल लो फुलटॉस होता, ऑन साइडला टर्न केलाय, गॅप आहे तिथे भरपूर मोठी, आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करत चेंडू जाईल सी मारेशा बार. आल्या आल्या ठोकलाय पहिला चार, अर्थातच आनंदच्या बॅट मधून येतोय हा चार चौकार. सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळाला चौकारासाठी. 4 ने आता धावसंख्या वाढताना आपल्याला पाहायला मिळेल, 5 या आकड्यावर जाऊन पोहोचते. P1चं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर शगन आपल्याला पाहायला मिळेल, राईट आर्म ओव्हर द विकेट, आणि सामना करेल जो आनंद. आनंदसाठी हा बॉल खोलवर टप्प्याचा बॉल होता, डिग आउट करण्याचा प्रयत्न, आणि त्या दरम्यान सिंगल एकवटताना पाहायला मिळेल.
मोठा फटका आला. तदनंतर त्वरित सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या आकड्यावर. तब्बल 50 धावा चेस करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीराम स्पोर्ट्स कोंडेरी संघ. एक विकेट जरूर आली आहे. स्वस्तात बाद झाला मच्छिंद्र. तदनंतर आनंदने आता मात्र कुठेतरी एक चौकारानेशी खेळी सावरली आहे जरूर. षटक क्रमांक 1 संपुष्टात आलाय आणि एका षटकाच्या अखेरीस धावा 6 आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल हाताळताना गोलंदाज अंताडे संघाकडनं विवेक आलाय. P2चं षटक विवेकच्या माध्यमातून 3 फिल्डर तुम्हाला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील. जरूर P1चं षटक असलं 2 फिल्डर तुम्हाला बाहेर पाहायला मिळतात आणि P2चं षटक या P2च्या षटकामध्ये 3 क्षेत्ररक्षक आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. अगदी विचार करायचा झाला लॉंग ऑन रिजन मध्ये, मिड विकेट रिजन मध्ये आणि एक कव्हर रिजन मध्ये आपल्याला क्षेत्ररक्षकाची तैनाती पाहायला मिळते. आनंदसाठी हा बॉल बीवर होता, परंतु इथे मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क पाहायला मिळाला नाहीये आणि यस इट्स अ वेस्ट साइड नो बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आणि पुढचा बॉल फ्रीड असणार आहे, वर्णी असणार आहे, संधी असणार आहे आणि त्या संधीचं सोनं केलं जाईल का आनंदच्या माध्यमातून. उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल असणार आहे फ्रीड. फ्रीड बॉल यावेळेस मात्र गोलंदाज देखील पाहतोय फलंदाज कशा प्रकारे शफल होतोय आणि त्या चतुराईने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला सज्ज होताना पाहायला मिळेल विवेक. विवेकचा हा बॉल फ्रीड होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, झेलबादची संधी परंतु झेल ग्राह्य धरला जाणार नाहीये आणि त्या दरम्यान सिंगल एकवटली जातीये. मेजवानी होती आणि त्या मेजवानीचा इथे मात्र समाचार घेता आला नाहीये, ती ग्रहण करता आली नाहीये आणि अनुषंगाने फ्रीडच्या बॉलवर सिंगल येताना पाहायला मिळते. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या धावफलकावर 8 या आकड्यावर जाऊन पोहोचते. नक्कीच फ्रीट होता, जर फ्रीटवर मोठा फटका आला असता तर नक्कीच ज्या धावा होत्या त्या कव्हर अप झाल्या असत्या सर, परंतु इथे मात्र कुठेतरी मिस टायमिंग स्ट्रोक. वारंवार फिल्डिंग मध्ये चेंजेस पाहायला मिळतात. नक्कीच कव्हर रिजन मधला फिल्डर आपल्याला वाईडिश लॉंग ऑफ रिजन मध्ये तैनाती करताना आपल्याला पाहायला मिळतात 38 सर्कलच्या बाहेर. पुढचा बॉल यावेळेस मात्र प्लेड ऑन झाले होते, खेळू की नको, डबल माइंडेड स्ट्रोक आणि या दरम्यान झेल बाद होतोय, फलंदाज फेल. धक्का क्रमांक 2 अर्थातच रामचंद्र बॅक टू द पव्हिलियन. नक्कीच या दरम्यान कॅश प्राइजची वर्णी लावण्यात आली आहे. विकेट हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. अंताडे गावचे पोलीस पाटील यांच्या माध्यमातून नौका फलंदाज इनाट नंबर 4 वर आपल्याला पाहायला मिळेल सचिन आलाय. सचिन साठी हा बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न, बॅटची कड आणि गोल्डन विकेट कॅरी करताना बिग मॅन डाऊन, अर्थातच 3रा विकेटचं पतन. सचिन बॅक टू द पव्हिलियन. या दरम्यान नक्कीच घडूयात बदल.
मायक्रोफोनवर आमंत्रित करूयात एक स्वीट साऊंड ऑफ व्हॉइस अर्थातच मॅन फ्रॉम घारिवली रोशनजी संते सरांना. थँक्यू सो मच हेमंत. खऱ्या अर्थाने विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे. जर हॅट्रिक घेतली तर 500 रुपये. पोलीस पाटील साहेबांच्या माध्यमातून सॉफ्ट हँडने खेळता ड्राईव्ह केलं होतं. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आणि त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या एकने पुढे जाईल 9 धावा धावफलकावरती. विवेक आणि छगनने चांगली गोलंदाजी केली कारण की 50 धावा डिफेंड करायच्या आहेत. जो संघ जिंकेल तो संघ या पुढीलच्या मॅच मध्ये फाईट करेल. KS जीवदानी स्पोर्ट्स मानिवली या टीम समोर तो सामना दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना असेल. फुलटॉस चेंडू आहे. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न मिडॉनला. क्या बात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते फक्त एकच धाव आणि धावसंख्या एकने पुढे जाईल 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक सुरू आहे हे दुसरं. यावेळेस चांगला चेंडू आहे. सुरेख गोलंदाजी आणि आलाय हा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी होते विवेकच्या माध्यमातून या षटकामध्ये. धावसंख्या 10 जिंकण्यासाठी अजूनही 40 धावा बनवायच्या आहेत या मॅच मध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 10. 18 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी अजूनही 40 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी हाय व्होल्टेज सामना बिग फाईट मॅच रंगतेय. या 2 संघांमध्ये काटेकी टक्कर आपण पाहतोय. कालभैरव अंताडे आणि श्रीराम स्पोर्ट्स कोंडिरी या 2 टीम मध्ये. अठरा चेंडू बनवायच्या धावा 40 या मॅच मध्ये गोलंदाज आहेत. तिसऱ्या षटकामध्ये छगन येतोय. परफेक्ट यॉर्कर क्लीन बोल्ड फलंदाज झाले बाद लागतोय. अजून एक धक्का कोंढेरी या टीमला. फलंदाज आनंद बॅक टू द पवेलियन. ओव्हर द विकेटने छगन. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. त्याला बॅक टू द बॉलर खेळतायत आणि येतोय हा डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल या मॅच मध्ये कोंढेरी या टीम वरती. श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी आणि सामना सुरू आहे कालभैरव अंताडे या 2 टीम मध्ये. ओव्हर द विकेटने स्ट्रेट बॅटने खेळतायत. स्ट्रेट ड्राईव्ह आहे. डीप मधून फिल्डर येतील.
क्या बात आहे, चांगले क्षेत्ररक्षण आणि मिल्टील्या चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या 2ने पुढे जाईल 12. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतो या मॅच मध्ये. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय छगनच्या माध्यमातून आणि आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आहे 12. जिंकण्यासाठी 38 धावांची अजूनही गरज आहे. 14 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू बनवायच्या धावा 38. या सामन्यामध्ये समीकरण कठीण होत चाललंय कोंढिरी या टीम समोर. कोंढिरी संघ बॅकफुट वरती हाफ ट्रॅकर पुल करतायत गॅप मधून. सीमारेषेच्या बाहेर चौकार येतोय आणि हा चौकार नक्कीच टॉनिकचं काम करेल श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी या टीमसाठी. रघुनाथ मामा गायकर आमच्या कॉम्बॉक्स मध्ये आहेत. एक दानशूर व्यक्तिमत्व आणि पोलीस पाटील आहेत खऱ्या अर्थाने मानिवली या गावचे. चेंडू शिल्लक आहे 13 चेंडू आणि बनवायच्या धावा 34 या मॅच मध्ये. ओव्हर द विकेटने छगन. स्विंग अँड मिस. प्रचंड वेग आहे आणि आलाय हा डॉट बॉल. पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 16. पाणी घेऊन जायचं आहे. विनंती असेल आयोजकांना की आपण पाणी घेऊन जा. 12 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 34. चेंडू बनवायच्या धावा 34. हा सामना जिंकण्यासाठी या पुढील सामना असेल विनर. जो संघ जिंकेल या सामन्यामधून तो संघ फाईट करेल जीवदानी स्पोर्ट्स मानिवली या टीम समोर आणि तो सामना असेल 4 षटकांचा. चला स्पीडअप करायचा आहे सामना. विनंती असेल पंचांना. 12 चेंडू बनवायच्या धावा 34 आणि स्ट्राइक इनला साहिल आहेत. साहिल आणि कपिल ही जोडी आहे. यावेळेस लाईन पाहावी लागेल. पंच आमच्याकडे वळतायत. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवंतर धावांत धावसंख्या 1 पुढे जाईल. 17 धावा धावफलकावरती. एका धावेसाठी संघर्ष करावा लागतोय. एका धावेसाठी झगडावं लागतं या मॅच मध्ये. 33 धावा अजून बनवायच्या आहेत.
ऑन साइडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फील्डर के मस्तक पर दस्तक देते हुए 6 रन. यावेळी ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. थोडीशी फंबल झाले. एक धाव झाली. पूर्ण धावबाची संधी. विकेट डोक्यामध्ये. फलंदाज झाल्या बाद माघारी परतावा लागेल. साहिल बॅक टू द पविलियन. धावसंख्या आहे 24. अजूनही 26 धाव बनवायचे आहेत. न्यू बॅट्समन येतोय आदिनाथ. स्ट्राईक इनला फलंदाज कपिल आहेत. फुल टॉस. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद लागतोय. अजून एक धक्का. तू चल मैं आया ही स्थिती. It's Omi remix. राणी मुखर्जी नटी कमाल झाली तबला पे आली राणी मुखर्जी नटी त्या नटीनं मारली मिठी मला नटीनं मारली मिठी त्या नटीनं मारली मिठी मला त्या नटीनं मारली मिठी कमाल झाली तबला पे आली राणी मुखर्जी नटी कमाल झाली तबला पे आली राणी मुखर्जी नटी त्या नटीनं मारली. थँक यू सो मच. नितेश येत आहेत. 6 बाद. धावसंख्या आहे 24. 26 धावा अजूनही बनवायच्या त्या मॅच मध्ये. क्या बात आहे. सुरेख गोलंदाजी. चांगलं कमबॅक. कारण की षटकार आल्यानंतर विकेट मिळवली आणि त्यानंतर येतोय हा डॉट बॉल. आठ चेंडू बनवायचे. धावा 26 या मॅच मध्ये. लॉफ करतायत. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत मिड ऑफला आणि हा झेल सोडलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका. हा क्रिकेटचा खेळ. मिळतील चेंडूवरती एकूण 2 धावा आणि धावसंख्या 26. सात चेंडू बनवायचे. धावा 24 या मॅच मध्ये. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे कंपल्सरी या धावा बनवावे लागतील. शॉर्ट ऑन पुल करतायत गॅप मधून.
चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय चौकार. या मॅच मध्ये ट्विस्ट, या मॅच मध्ये कमबॅक केलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 30. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 6. साठी या. सहा चेंडू 20 धावा. पहिला चेंडू लॉफ्टेड हिट. क्षेत्ररक्षक आहेत, लॉंग ऑफला जज करतायत आणि अज्जूने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद आदिनाथ. बॅक टू द पवेलियन. यावीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. मिळते अवांतर धाव. धावसंख्या 31. 31 धावा. 4 चेंडू 19 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी कोंढेरी या टीमला. कोंढेरी संघ बॅकफूट वरती येतोय. धावा येत नाहीयेत. अपेक्षित खेळ होऊ शकला नाहीये आतापर्यंत या मॅच मध्ये. पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धावांत. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 32. 18 धावांची गरज आहे. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 चेंडू आणि 3 षटकार मारायचे आहेत या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. लोअर फुल टॉस चेंडू आपण पाहिला आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त 1च धाव. धावसंख्या आहे धावफलकावरती 33. 17 धावांची गरज. क्या बात आहे. स्विंग अँड मिस येतोय डॉट बॉल आणि आता मात्र औपचारिकता शिल्लक आहे या मॅच मध्ये. जवळजवळ हा सामना जिंकलेला आहे कालभैरव अंताडी या संघाने, कारण की 2 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 17 धावांची गरज आहे. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. अनेक प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेतात. विशेप मध्ये खेळतात. अज्जू डाऊन दी बॉल. टिपलाय झेल आणि फलंदाज झालाय फेल. लागतोय
अजून एक धक्का. थँक्यू सो मच डीजे मास्टर. 10व्या क्रमांकावरती अमोल येत आहेत. औपचारिकता शिल्लक आहे कारण की 1 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. कालभैरव अंताडे या संघाला शुभेच्छा येत आहेत. नक्कीच कल्याण ग्रामीणचे सुप्रसिद्ध उद्योजक आदरणीय रोशनदादा सुरोशे यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत अंताडे या संघाला. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचे देखील करूया आपण या श्रद्धांजली चषकामध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे कालभैरव अंताडे या संघाने आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आहे छगन आहेत. थँक्यू डीजे मास्टर.